नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल सुगंधा घाडी टॉक्स. माझ्या या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, कालच तुम्ही एक बातमी वाचली असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेमलता ठाकरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती आणि या चिठ्ठीमध्ये हे कुलगुरू आणि कुलसचिव या दोघांचीही नावं लिहिली होती. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये हा प्रकार घडावा हे फारच दुर्दैवी म्हणावं लागेल. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्घोष करतो, आपण संविधानाचा उद्घोष करतो, मात्र त्या दिव्याखाली कसा अंधार आहे हे यातनं स्पष्ट होतं. या हेमलता ठाकरे बाईंचा एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये त्या ऑफिसमध्ये झाडू काढताना दिसत होत्या आणि तसंच फायली वागवताना दिसत होत्या. आपल्याकडे कार्यालयीन स्थळी जर स्त्रियांचं लैंगिक शोषण होत असेल तर पॉश सारखा कायदा आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. तसंच दलित समाजातील व्यक्ती असेल त्यांच्यावर अत्याचार झाला तर ॲट्रॉसिटी आहे. रॅगिंग होत असेल, अन्याय अत्याचार होत असेल तर रॅगिंग सारखा कायदा आहे. मात्र नुसते कायदे असून उपयोगी नाही, तर त्या कायद्यांची अंमलबजावणी होणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की 2च दिवसापूर्वी जे हॉस्पिटलमधील एक डॉक्टर ओंकार कौतिके यांनी देखील अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. साधारण 2-3 वर्षापूर्वी आपण नायर हॉस्पिटलमधल्या पायल तडवी यांचं प्रकरण पाहिलं. त्यांनी देखील आत्महत्या केली होती. आणि ही अशी प्रकरणं वारंवार आपल्यासमोर येत असतात. अगदी तुम्ही राजकारणात जर बघाल तर लालबहादूर शास्त्रींपासून दीनदयाळ उपाध्यायपर्यंत, समाजकारणात जर तुम्ही बघाल तर राजीव दीक्षित, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर सुशांत राजपूत आणि दिव्या भारती. ही यादी खूप मोठी आहे, ती थांबणार नाही. मात्र मुळात असा प्रश्न पडतो की यामागे कारणं नक्की काय असावीत. कर्जबाजारीपणाला कंटाळून किंवा वैयक्तिक कारणास्तव कंटाळून जर कोणी आत्महत्या करत असेल तर आपण समजू शकतो. मात्र ही जी प्रकरणं मी तुमच्यासमोर दिली ही वैयक्तिक कारणातून नाही आहेत, तर कोणीतरी आत्महत्येला प्रवृत्त केलेलं आहे किंवा हे मृत्यू जे आहेत हे संशयास्पद मृत्यू आहेत आणि त्यामुळे हे मृत्यू अगदी मनाला चटका लावून जातात. खास करून जेव्हा बुद्धिजीवी वर्गाच्या वाटेला असं यातनामय मरण येतं तेव्हा निश्चितच मनाला दुःख होतं. तुम्ही बघाल तर आपल्याकडे अनेक क्षेत्रात, बऱ्याच क्षेत्रांमध्ये हे अशी उदाहरणं आपल्याला वरचेवर पाहायला मिळतात. याचाच अर्थ असा आहे की समाजातला एक विशिष्ट वर्ग किंवा काही माणसं ही विकृत मनोवृत्तीची आहेत. त्यांच्या या विकृतीमध्ये काही जणांचा बळी जातो. तुम्ही बघाल तर आपल्या आजूबाजूला काही फेक माणसं वावरतात, दलाल माणसं वावरतात. काही लोकांची विशिष्ट प्रांतात, क्षेत्रात ही मक्तेदारी आहे. काही जणांची एक लॉबी आहे आणि त्या लॉबी विरुद्ध जर काही बोललं किंवा काही बोलण्याची देखील आवश्यकता नाही, तर आपली एक मक्तेदारी समजून हे काही माणसांचं खच्चीकरण हे करतात. आणि मला वाटतं ही समाजातली एक विकृती आहे आणि या विकृतीला बरीच जण बळी पडतात. आणि जेव्हा केव्हा अशी प्रकरणं येतात, ही सर्व प्रकरणं थोपवणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मात्र आपल्याकडे अगदी असंवेदनक्षम राज्यकर्ते आपल्याला लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळे समाजात वरच्यावर अशा घटना या पाहायला मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा अशा घटना घडतात, हे काही अचानक घडत नाही, तर त्याचा पाठपुरावा हा झालेला असतो. त्यावेळी शासनाने किंवा प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून चांगल्या माणसांचा, प्रतिभावान माणसांचा, विद्वान, बुद्धिमान माणसांचा याच्यामध्ये बळी जाणार नाही. वाईट याचं वाटतं की ज्याला आपण सरस्वतीचं मंदिर म्हणवतो, त्या शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं याच्यामध्ये असे प्रकार घडणं हे फारच दुर्दैवी म्हणावं लागेल. त्यानिमित्ताने मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगेन. ही 1990 सालची गोष्ट आहे आणि ती मुंबईतल्या मध्यवर्ती भागातली गोष्ट आहे. वडाळ्याला एक BPCA कॉलेज होतं, म्हणजेच फिजिकल एज्युकेशनचं, जिथे शारीरिक शिक्षक, PT शिक्षक तयार होतात असं ते कॉलेज होतं. त्यालाच भारतीय क्रीडा मंदिर असं देखील नाव आहे. तिथे मी 1990 साली काम करत होते.
तिथे मी पाहिलं की विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण होत होतं आणि हे शोषण कोण करत होते तर तिथलेच प्रिन्सिपल आणि प्राध्यापक मिळून. आणि मग अशा परिस्थितीत प्रश्न पडत होता की या गोष्टीची दाद फिर्याद करायची कोणाकडे. आणि मी कंटाळून ती नोकरी सोडून दिली आणि त्यानंतर मी पाहिलं की साधारणतः 4 ते 5 वर्षांनी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात जेव्हा प्रकार आला, तेव्हा त्या पालकांनी विद्यापीठाकडे लेखी तक्रार केली आणि त्यानंतर त्या कॉलेजमधल्या प्रिन्सिपल आणि प्राध्यापक यांच्यावर कारवाई झाली. आणि त्यावेळेस या बातम्या वृत्तपत्रांमध्ये देखील छापून आल्या होत्या. त्याची कात्रणं तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असतील. तर इथे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे, की काही ठराविक लोकांच्या विकृतीला समाजातली काही चांगली माणसं ही बळी पडू शकतात. काही माणसांना राजाश्रय मिळालेला असतो. राजकारण्यांच्या सोबत असण्याचा त्यांना फायदा मिळत असतो. त्यांना काही पदं मिळतात. काही चापलुसी करून, काड्या करून वर येणाऱ्यांची कमतरता नाही. मात्र अनेक बुद्धिमान, प्रतिभावान लोकांचा त्याच्यामध्ये बळी जातो. आणि मी असं म्हणेन, की अशा लोकांचा बळी जाणं हे समाजाचं नुकसान आहे. नुसतंच समाजाचं नुकसान नाहीये. तर ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि एक प्रकारे हे आपलं राष्ट्रीय नुकसानच आहे. मित्र, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रांतात ह्या अशा विकृती वावरत आहेत आणि त्यांची वेळीच दखल घेणं हे गरजेचं आहे. जेव्हा आपण म्हणतो, की बुद्धिमत्ता लयाला गेली किंवा सौंदर्य नष्ट होतं, तर हे उगाच म्हटलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या अवतीभोवती देखील अशी उदाहरणं पाहत असाल, की काही असे विद्वान लोकं आहेत, प्रतिभावान लोकं आहेत, ज्यांना इथे स्कोप मिळत नाही म्हणून ते परदेशी प्रयाण करतात. आणि मित्रांनो, मी अशा एका पैलूकडे तुमचं लक्ष वेधलेलं आहे, ज्या पैलूबद्दल, ज्या गोष्टीबद्दल समाजात फारशी विशेष चर्चा होत नाही, कोणाचं लक्ष तिथे जात नाही. आणि म्हणून अशा या व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती या ठेचून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या क्षेत्रातलं, प्रांतातलं वातावरण हे निकोप निरोगी होईल आणि प्रत्येकाला समान संधी मिळेल आणि कुणावरही अन्याय होणार नाही. मित्र, याच विषयाशी संबंधित असे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. एक म्हणजे आत्महत्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसरा म्हणजे एका महिला जजने चीफ जस्टिस यांना एक लिहिलेलं पत्र, ज्यात या महिला जजने आपली कैफियत वर्णन केलेली आहे. आपण हे दोन्ही व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.